देवेंद्र फडणवीस तिसऱ्यांदा मुख्यमंत्री झाल्यानंतर थेट जनतेतील कार्यक्रमाचा मान आष्टीला मिळालेला आहे आणि त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या स्वागतासाठी आष्टी ग्रामस्थांकडून त्यांचं जल्लोषात स्वागत केलं जाईल। यावेळी पंकजा मुंडे सुद्धा उपस्थित राहणार असून हा शासकीय कार्यक्रम असल्यामुळे त्यांचंही स्वागतच करणार असल्याची माहिती सुरेश धस यांनी दिली आहे। दरम्यान बीडचे पालकमंत्री अजित पवार यांना सुद्धा आपण संपर्क केलेला आहे, ते सुद्धा उपस्थित राहू शकतात असं धस म्हणाले। मुख्यमंत्री महोदय तिसऱ्यांदा मुख्यमंत्री राज्याचे झाल्याच्या नंतर जनतेच्या डायरेक्ट जनतेच्या पहिल्या कार्यक्रमाचा मान मला आणि माझ्या आष्टी मतदारसंघाला मिळालेला आहे। पंकजाताईंचं आम्ही स्वागत करू, कारण हा शासकीय कार्यक्रम आहे आणि अजितदादांना आम्ही निरोप दिलेला आहे। बहुतेक ते सुद्धा येतील अशी अपेक्षा आहे। आणि या संदर्भात अधिक माहिती घेणार आहोत आमचे प्रतिनिधी विशाल करोळे यांच्याकडून। विशाल, गेल्या काही दिवसांपासून बीडमध्ये अनेक राजकीय घडामोडी घडत आहेत। धनंजय मुंडे यांच्यावर सातत्याने आरोप होत आहेत। आजच्या या दौऱ्याच्या दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या संदर्भात काही भाष्य करणार का, या संदर्भात काय आपली भूमिका मांडतात, याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। सध्या कशा पद्धतीची तयारी करण्यात आलेली आहे, कसा दौरा असेल? अगदी खरं आहे श्वेता, याचीच सगळ्यांना उत्सुकता आहे की देवेंद्र फडणवीस पहिल्यांदा बीडमध्ये येत आहेत। बीडमध्ये येण्याचा तत्क्षण म्हणजे ज्या पद्धतीने बीडवर आरोप सुरू आहेत, बीडमध्ये गुंडगिरी माजलेली आहे, बीडमध्ये कायदा सुव्यवस्था पूर्णतः खंडित गेलेली आहे, अशा पद्धतीच्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस या ठिकाणी येत आहेत। या ठिकाणी सुरेश धस आणि जनसंपदा विभागाच्या वतीने एक मोठा कार्यक्रम आयोजित करण्यात आला। मी तुम्हाला दाखवतोय की आता तयारी पूर्ण झालेली आहे। स्टेजवर पण इथले स्थानिक नेते विराजमान झालेले आहेत आणि थोड्याच वेळात आता देवेंद्र फडणवीस या ठिकाणी दाखल होतील आणि त्यानंतर प्रकल्पाअंतर्गत एका सिंचन योजनेचं उद्घाटन होणार आहे, त्याचं भूमिपूजन होणार आहे। उजनी जलाशयातनं हे पाणी लिफ्टिंग केलेलं आहे, हे पाणी आष्टी तालुक्यांपर्यंत आणणार आहे आणि महत्वाचा कार्यक्रम आहे। मात्र दुसऱ्या अंगाने राजकारणाची ही मोठी चर्चा या निमित्तानं सुरू झाली आहे, कारण सुरेश धसांनी सातत्यानं धनंजय मुंडे यांच्यावर आरोप केले। इतकंच नाही तर त्यांनी आरोप केले, खरं तर विधानसभा निवडणूक संपली त्यावेळेस सुरेश धसांनी सनसनाटी आरोप केला होता, पंकजा मुंडेंनी मला पाडण्याचं षडयंत्र केलं होतं, अशा पद्धतीचा आरोप केला होता। आणि त्यानंतर संतोष देशमुख प्रकरण झालं आणि या सगळ्या गुंडगिरीला त्यांनी धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांना दोषी धरलं होतं। यांनी जिल्ह्यात काहीही केलं नाही, अशा पद्धतीचे सातत्याने त्यांनी आरोप केले होते आणि याच पार्श्वभूमीवर आज आता सुरेश धस यांच्या या कार्यक्रमाला पंकजा मुंडे सुद्धा येत आहेत। या दोघांमध्ये नक्की काय जुगलबंदी रंगते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे, कारण पंकजा सुरेश धस यांचा आक्रमक पवित्रा सगळ्यांनी पाहिला आहे, मात्र पंकजा मुंडेंनी त्याला उत्तर दिलं नाही। पंकजा मुंडे शांत राहिल्या, हाही पवित्रा सगळ्यांनी पाहिला। मात्र आता मुख्यमंत्री स्वतः बीडमध्ये येत आहे, ते स्वतः या कार्यक्रमाला हजर राहत आहे, पंकजा मुंडे त्यांच्यासोबत असणार आहे आणि या स्टेजवर सुरेश धस सुद्धा असणार आहे। इथे सुद्धा यांच्यात आता आरोप प्रत्यारोपांची खैरी जुळते का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। श्वेता, अगदी धन्यवाद आपण दिलेल्या या माहितीसाठी।